नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीची सबसिडरी कंपनी वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या कंपनीचे क्वार्टर 2चा रिझल्ट कोणत्या टाइमला आला आहे इथे आपण टायमिंग बघू शकतो. तर मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट 10 ऑक्टोबर 2025 म्हणजे आज 7:30 वाजता आला आहे संध्याकाळी. म्हणजे मित्रांनो, मार्केटला वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2चे रिझल्ट कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर चला मित्रांनो, आता आपण वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीची सबसिडरी कंपनी वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 2चा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर लाखमध्ये दिलेले आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सर्वात पहिले बघूया वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा रेव्हेन्यू. तर मित्रांनो, कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 524 कोटी रुपयांनी 774 कोटी रुपये. तसेच कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 603 कोटी रुपयांनी 774 कोटी रुपये. आणि मित्रांनो, कंपनीचा बिझनेस असा आहे जो इयर ऑन इयर बेसिसवरच कम्पेअर करायचा असतो. तर मित्रांनो, कंपनीचा जर आपण टोटल इन्कम बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 527 कोटी रुपयांनी 779 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 608 कोटी रुपयांनी 779 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे खर्च म्हणजे टोटल एक्सपेन्सेस बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 458 कोटी रुपयांनी 622 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढले आहे 491 कोटी रुपयांनी 622 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 69 कोटी रुपयांनी 156 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 116 कोटी रुपयांनी 156 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे डबलपेक्षाही जास्तीने वाढला आहे डायरेक्ट 53 कोटी रुपयांनी 116 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील जबरदस्तपणे वाढला आहे 86 कोटी रुपयांनी 116 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला, आणि मित्रांनो, हा जो EPS असतो तो फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 5.14 रुपीजने वाढून आला आहे आता 11.18 रुपीज. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील 8.29 रुपीजने वाढून आता आला आहे 11.18 रुपीज. तर मित्रांनो, आपण वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा क्वार्टर 2चा रिझल्ट बघितला. आणि मित्रांनो, इथून आपल्याला एक गोष्ट समजली आहे की कंपनीचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा किंवा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, जबरदस्तपणे वाढला आहे. तर चला आता आपण वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया.
तर मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा जर आपण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.39%, FISची होल्डिंग आहे 1.31%, DISची होल्डिंग आहे 0.14% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 24.16%. आणि मित्रांनो, मी जेव्हापासून व्हिडिओ स्टार्ट झाला आहे तेव्हापासून म्हणत आहे की वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी वारी एनर्जीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की मला कसे माहीत की ही वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी वारी एनर्जीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. तर मित्रांनो, आपण या कंपनीच्या प्रमोटर्समध्ये जाऊन बघू शकतो. वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये मेजॉरिटी हिस्सेदारी म्हणजे 74.39% हिस्सेदारी वारी एनर्जीज लिमिटेडची आहे. म्हणून मित्रांनो, ही जी कंपनी आहे वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी वारी एनर्जीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 351 कोटी रुपये. कंपनीची सेल्स 2024 या पूर्ण फायनान्शियल इयरमध्ये होती 876 कोटी रुपये. आणि वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 1598 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 55 कोटी रुपये. पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 145 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 229 कोटी रुपये. तर चला मित्रांनो, आता आपण वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया. तर मित्रांनो, कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 434 कोटी रुपये. तसेच कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग खूप कमी आहे, फक्त 24.18 कोटी रुपये. तसेच शॉर्ट टर्म बॉरोइंग सुद्धा खूप कमी आहे, 3.19 कोटी रुपये. तसेच जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो लगातार वाढत आहे. पहिले होता 16.51 कोटी रुपीज, नंतर 120.45 कोटी रुपये आणि करंटली आहे जवळपास 200 कोटी रुपये. आणि जर आपण वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ती आहे 38.52 कोटी रुपये. आणि मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.39% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% याचा अर्थ म्हणजे कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. आणि मित्रांनो, ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 असतो त्या कंपनीसाठी हा एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी कंपनी वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे रिझल्ट बघितले आणि नंतर या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.